अजिबात वेणी सोडून घालायची नाही. आम्ही केवढं भान देऊन जगलेलो आहे. आम्ही सासऱ्यांसमोर कधी वेळीपणी केली नाही. आणि आज दिरांना अरे तू रे, नवऱ्याला अरे तू रे. आणि खरं सांगू, भारतीय संस्कृती स्पर्शाचा अंतर सांगणारी आहे, स्पर्श सांगणारी नाही. भारतीय संस्कृती फार मान आणि संयम ठेवणारी आहे. आपण सगळे संयम सोडलेले, तुमच्या लक्षात नाही आले. आज आपण नीती सोडली, संयम सोडले आणि त्यामुळे हा गोंधळ वाढत चाललेला आहे. आणि देणं घेणं वाढलं, दिखावा वाढला. लग्नातला किती दिखावा. परवा माझ्या भाचीचं लग्न मोडलं म्हणजे लग्न झालं, पण ते लग्नानंतर मोडलं. का मोडलं तर पहिल्या रात्रीला ती नाराज झाली. का नाराज झाली बाई? तिला इतकं समजवलं, इतकं जवळ घेतलं. काय झालं बाई, काय झालं बाई? अगं असं नाही करायचं, तू परत का आलीस बाई? तेव्हा तिने सांगितलं, किती छान पहिली रात्र म्हणे, एकही फूल कॉटला किंवा गुलाबाचं फूल दिवाणला लावलं नाही. माझ्या पहिल्या रात्रीला दिवाण सजवलाच नाही. अगं म्हटलं ते सिनेमात असतं, खरं नसतं. या मालिकांनी आणि या सगळ्या या टीव्हीनी पण खूप गोंधळ केलाय बरं का. जगण्याच्या अपेक्षा फार वाढवल्या. असंच घर असतं, असंच नवरा असतो, बाहेर आल्यावर तो डोळे झाकतो, बाहेर आल्यावर तो छानपैकी गजरा आणतो. हे सत्य रोजचं आहे. तिला कोण देणार आहे वास्तवाची कल्पना? कोण देणार? माझ्या नवऱ्याने मला 38 वर्षात कधी कुठं फिरायला नेलं नाही. रडायचं. आता त्याचा स्वभावच असा आहे की त्याला कधी शॉपिंगच आवडलं नाही. चुकून कधी शॉपिंगला नेलं नाही. मी एकाही दुकानात आम्ही दोघं कधी बरोबर गेलोय आम्हाला आठवत नाही. आणि हल्ली मुलींची तक्रार, मला फिरायलाच नेत नाही, फिरायलाच नेत नाही. मग भांडायचं. मग मम्मीला फोन, मग मम्मीनी कळवायचं, बिपिन असं नको करू, नेत जा ना फिरायला. सॉरी मम्मी, की तो बिपिनच सॉरी म्हणून रिकामा. सासू खरं फार ठिकाणी दोषी नाहीये बरं का. मुलाच्या आईला सगळीकडे दोषी धरू नका. काही ठिकाणी ती पोरावर अतिप्रेम करते आणि तिथं नुकसान आहे, हे मला माहिती आहे, हे मला माहिती आहे. पण सगळ्या पुरुषांनो, कुटुंब व्यवस्था टिकायची असेल तर तुम्ही सुद्धा खूप व्यवस्थित नात्याला न्याय दिले पाहिजे. तुमच्या चुका 2 आहेत सांगू. पुरुष हक्क संरक्षण समितीचा कार्यक्रम असला तरी तुमच्या 2 चुका मी सांगा. एक, तुम्हाला नात्याला न्याय देता येत नाही. आई आईच्या जागी, बायको बायकोच्या जागी, बहीण बहिणीच्या जागी, भाऊ भावाच्या जागी. तुम्हाला जर नात्याला न्याय देता आले तर घरातली भांडणं थोडी कमी होते. आणि तुमची दुसरी चूक काय आहे माहिती आहे? तुम्हाला घरातला एकही निर्णय स्वतःच्या मनाने कधीच घेता येत नाही. तुम्ही आईचं ऐकता, तुम्ही बहिणीचं ऐकता, तुम्ही भाऊजाईचं ऐकता, तुम्ही बायकोच्या आईचं पण ऐकता. आणि तुमच्या डोक्यात नको ते भरवणाऱ्या आम्ही सगळे असतो. निर्णय तुम्हाला मनाने घेता येत नाही असा माझा तुमच्यावर आरोप आहे. आरोप आहे नाही, हे खरं आहे. सिद्ध करून दाखवते. हा सूर्य, हा जयद्रथ, लगेच सिद्ध करून दाखवते. सगळ्या पुरुषांना माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. तुमच्या सगळ्यांनी उत्तर द्यायचं. तुमच्या मोठ्या भावाचा तुमच्या मोबाईलवर आत्ता फोन आलेला आहे. तुमचा मोठा भाऊ दादा यांनी तुम्हाला आता सांगितलं की प्रकाश, मी फार अडचणीत आहे रे. उद्या माझी बँकेची तारीख आहे. उद्या मला बँकेत 30,000 रुपये तातडीने भरायचे. प्रकाश, माझ्याजवळ पैसे नाही आहेत. उद्या तू माझी नळ भागवू शकशील का? प्रकाश, तू मला उद्या 30,000 रुपये पाठवून देशील का? तुझे पैसे मी थोडे थोडे करून नक्की परत करेन. पण प्रकाश, उद्या माझी बँकेची तारीख आहे. उद्याच्या दिवस माझी नळ भागवशील का? तुम्ही म्हणाला, दादा थांबा, मी तुम्हाला 10 मिनिटात काय ते कळवतो. त्या मधल्या 10 मिनिटात तुम्ही फोन कुणाला केलात? तुम्हाला सगळ्यांना कळलं. तुम्ही फोन बायकोला केला आणि तुम्ही तिला परवानगी मागितली. निर्णय नाही ऐकवलात की मी ATM मधनं काढून माझ्या भावाला पैसे देणार आहे. तुम्ही तिला विचारलं, देऊ का, चालेल का, जमेल का? भाऊ तुमचा होता ना. मग निर्णय घेण्याची क्षमता कुणात पाहिजे होती? तुमच्यात. निर्णय घ्यायला शिका. कुठलाही निर्णय घरातला घेताना तुम्ही घरातले करते आहात, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार आता करावा लागेल. आणि तुमच्यापैकी किती जणी म्हणाल्या, अगो बाई भाऊजी एवढे अडचणीत का? किती केलंय हो त्यांनी आपल्यासाठी. तुम्ही अगदी लगेच पैसे देऊनच टाका. भाऊजींनी परत नाही केले तरी सुद्धा मला चालतील.
करा हात वर. खोटा खोटा केला तरी चालेल, मी काही स्टॅम्प पेपरवर लिहून घेणार नाहीये. बायकांनो, तुझं माझं संपलं पाहिजे. हे तुझं माझं संपलं तर कुटुंब व्यवस्था टिकेल. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण जी नाती आता दुरावत चाललेली ते नाती कशी जोडायची. मूळ भांडण कुठं आहे? घरात आलेली सून आणि घरात असणारी सासू, या दोघींची विचार प्रणाली आहे ती वेगळी आहे, संस्कार वेगळे आहेत, ते जमत नाहीये. मूळ भांडण तिथे आहे. मग मूळ जर भांडण तिथे आहे तर ते कसं मिटवायचं त्याचा विचार करू. सगळ्या सासवांनो, ज्या सासू आहेत आणि ज्या होणार आहेत, महत्वाच्या 5 सूचना लक्षात घ्या, तर हे सगळं टिकेल. सगळ्यात पहिली सूचना, आपल्या मुलाला सुख लागायचं असेल तर घरात येणारी सून जपावीच लागणार आहे. सोन्यासाठी चिंधी जपावी लागते. फक्त चिंधी बिंदी म्हणायला जाऊ नका, शिकलेली मुलगी घरात येणार आहे. आता म्हणायचं तूच सोनबाई आमच्या चिंधीत बांधते आता, कारण का स्त्रीमुक्तीच्या जमान्यात तिला चिंधी बिंदी आता म्हणू नका. नंबर 2, मला एकुलता एक मुलगा आहे. माझ्या मुलाचं लग्न ठरलं, मी घरातल्या सगळ्या भांड्यांची सभा घेतली. मी सगळ्या भांड्यांना समजवून सांगितलं, नवीन मालकीण येणार आहे, तिच्या हाताची सवय करून घ्या. पडायचं नाही, जडायचं नाही, अजिबात आवाज करायचा नाही. थोडक्यात सासूनी संसारातलं लक्ष सून आल्यानंतर कमी 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 करायचं आहे. जमणार आहे का? जमवा. जमवा नाही तर फार अवघड आहे, हे जमवा. नंबर 3ची महत्वाची सूचना, सून घरात आली तिला लगेच सांगायला जाऊ नका, काही नव्हतं बाई, कसं वाढवलं मी तुझ्या नवऱ्याला, माझं मला माहिती, तुलाच माहितीये बाई, पण सांगते कशाला. सतत ओझं तुझ्या नवऱ्याचं मी केलं, तुझ्या नवऱ्याला मी कसं वाढवलं, किती गरिबीतनं वाढवलं. तू तुझे काय अडचणी होत्या त्या सगळ्या सुनेला सांगण्याच्या भानगडीत पडू नको. ती म्हणणार आहे तुझा काळ वेगळा होता, तुझे दिवस वेगळे होते, तू सहन केलं, आम्ही सहन करणार नाही. माझी आई म्हणायची उभी जा आडवी बाहेर ये, उभी जा आडवी बाहेर ये. आता पोरी ऐकतील का उभी जा आडवी बाहेर ये? त्या सगळ्यांना आडवं करून आता उभ्या बाहेर येतील. कायदे सगळे त्यांच्या बाजूनी आहेत, एकही कायदा यांच्या बाजूनी नाहीये. काय करायचं यांनी? आणि खरंच, आणि महत्वाची 3री सूचना, अगदी महत्वाची म्हणजे सुनेला काटकसर शिकवण्याच्या भानगडीत पडायचं नाही. मला 2 किलो तेल लागत होतं, हिला 4 लागतंय, लागू दे ना. ती डोक्यावर ओतून घेतीये का पितीये, काय करतीये, लागू दे तेल 4 किलो. मी परवा सुनेकडे जेवले पुण्यात, कसली मिक्स भाजी केली होती, केवढं तेल वाहतंय आपलं ताटात. आता तिला म्हणणार का किती तेल घातलंस बाई, कसं घातलंस गो. अहो, तिच्या नवऱ्याला 50,000 रुपये पगार आहे, माझ्या नवऱ्याला फक्त 50 रुपये मिळत होते. ती तेल डोक्यावर ओतून घेऊ दे नाहीतर पिऊ दे, तुम्ही बोलू नका. हाताची घडी, तोंडावर बोट. 498 हो. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा 2005. नवऱ्या पाठोपाठ आरोपी नंबर 2 सासू, सासरा कुठेही आरोपी नाही. सगळ्या सुना सांगतात आमचे बाबा चांगले, आमचे पप्पा चांगले, आमचे मामा चांगले. चांगले नसायला काय झालं? आयतं ताट मिळतंय, आयतं जेवायला मिळतंय, आत काय चाललंय ते त्यांना कुठं कळतंय. आणि ते परत आम्हालाच बजावतात, नवीन मुलगी आहे समजून घ्या, समजून घ्या. सगळ्या ज्येष्ठांनो, आम्ही तुमच्या आईला पण समजून घेतलेलं आहे आणि आता आम्ही तुमच्या सुनांना पण समजून घ्यायचं. आमच्या पिढीला कोणी समजून घेतलं? आम्हाला जुन्याला पण धरावं लागतंय, नव्याला पण पकडावं लागतंय. आमचं मधल्यामध्ये सँडविच होते, कोणीच विचार करत नाही. आणि सगळ्यांना, तुम्हाला पुरुषांना नोकरी करणारी बायकोच घरात हवी आहे का? एक तुम्ही सुद्धा तुमची बाजू बघून घ्या. नोकरी करणारी बायको घरात का पाहिजे? एकाच्या पगारात भागत नाही, एकाच्या पगारात भागत नाही. आमचं भागलं. महागाई तेव्हाही तेवढीच होती आणि आजही तेवढीच आहे, काही कशात फरक पडला नाही. शेवटी तारेवरची कसरत करायची कुणी, हा प्रश्न आहे. आणि म्हणून सगळ्या ज्येष्ठांना एक प्रश्न विचारते, ज्यांच्या लग्नाला 30 वर्ष झाली आहेत, 35 वर्ष झाली आहेत, त्या पुरुषांना माझा एक प्रश्न, तुमच्यापैकी किती पुरुषांनी ज्यांच्या लग्नाला 30च्या पुढची वर्ष झाली आहेत, त्यांना किती जणांनी तुम्ही बायकोला एकदा तरी विचारले की बाई इतके कष्ट तू माझ्या घरात 30 वर्ष करतेस, दमलीस का ग? करा बरं हातवर.
का नाही विचारलं? का नाही विचारलं? आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे, आता तुमच्या सुना करिअर करिअर करत बाहेर पडतायत, शेवटी घर सांभाळण्याची जबाबदारी आमच्यावरच आली आहे. म्हणजे ती सासू 40 वर्ष चुली समोर उभी आहे आणि आता ही तिला चुली समोरच उभं राहायचंय, ती दमत नाही. तिचं लक्ष तिचे कष्ट कोणी लक्षात घेणार नाही. मी सगळ्या करिअर करणाऱ्या सुनांना बजावून सांगितलेलं आहे, धुण्याला भांड्याला सगळ्याला बाई लावा, तुमच्या मुलांना सांभाळायला बाई लावा, आम्ही सुपरवायझिंग करायला तयार. आता पोळ्या करणं होत नाही बाई. 40 वर्ष तेच केलं, पुढे तेच करायचं आणि म्हातारपणे आई कसं होता येईल, आजी होता येतं. 1-2 तास बाळ सांभाळणं ठीक आहे, 8-8 तास बाळ सांभाळणं आता होत नाही. आणि मग सगळ्या सुना चिडतात, माझी सासू काही माझं पोरच सांभाळायला तयार नाही. अगं ती थकली आता बाई, माझी मम्मी सांभाळते ग, तुझी तर मम्मी तरुण आहे आता, तिला सांभाळते. ही भांडणं पण फार वाटली. काय करायचं, याच्यात मार्ग तरी काढले पाहिजे. आणि त्यामुळे सगळ्या सासवांना महत्वाची, अधिक महत्वाची सूचना, सून मालिका बघत असेल, तिची आवडती मालिका चालली असेल, ती मालिका संपेपर्यंत ती तुमच्या बाहेरून येणाऱ्या मुलाला चहा देणार नाहीये, जेवायला वाढणार नाहीये, खायला देणार नाहीये. तुम्ही बसल्या जागी जप करा, पण तिच्याकडे बघू नका, बोलायला जाऊच नका की लेकरू किती वेळ बसलंय ग, कसं बसलंय ग, काय करू ग. तुझं लेकरू हल्ली धाब्यावर खाऊन पिऊन घरी येतं, त्यामुळे तू कशाला कासावीस होते, त्याच्याने भांडण आणखीन वाढतं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मोबाईल जेव्हा मुलाला करा त्यावेळेला जर सुनेच्या हातात फोन असेल, तुम्ही तिच्याशी आधी बोला, नंतर विचारा तो कुठे आहे. आधी आपण बोलायला सुरुवात केली ना, तिलाच विचारलं ना तो कुठे ग, मग तिला राग येतो. ती म्हणते तुम्ही तुमच्या मुलाची चौकशी करता, आमची चौकशी करत नाही. मी माझ्या मुलाला फोन केला की काय बोलायचं ते पक्क ठरवलेलं आहे, मी तुम्हाला ते फोन दाखवते, तसंच बोला उद्यापासून, भांडणं कमी होतं. हॅलो, हां रश्मी, हां बोल ग. अगं नगरला आहे, हां पुरुष हक्क संरक्षण समितीचं अधिवेशन चालू आहे. हो 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 हो. अगं नाही ग, तुझा फोन सकाळपासून स्विच ऑफ येत होता, म्हणून मी आशुतोषच्या फोनवर केलाय. नाही नाही, त्याच्याकडे अजिबात काम नाही आहे. अगं उद्या पुण्यात येते ना, तू आहेस का विचारायचं होतं. बर बर बर, नको ग नको ग. ती विचारते आशुतोष समोर आहे, त्याला फोन देऊ का. सुनेने असं विचारलं तर नाही म्हणायचं, आनंदाने हुरळून जाऊन दे 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 म्हणायचं. नको 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 देऊ. आणि ती फारच आग्रह करायला लागली तर चेहरा पाडून हो म्हणायचं. बर दे दे दे. आशुतोष, ए आशुतोष, उद्या कंपनीत गेल्यावर निवांत फोन कर, आता बंद करते. उद्या कंपनीत गेल्यानंतर 2 तास बोलायचं, सुनेसमोर फक्त 30 सेकंदच बोलायचं. नाही तर लगेच सुरुवात करा, करतेस का त्याचा डबा, करते का रे ती डबा वेळेवर, जेवतोस का रे तू नीट, करते का रे ती भाजी माझ्यासारखी. आणि तिकडे स्पीकर ऑन असेल तर रेड हँड पकडल्याचा आणि त्याच्या डोक्याला दिवसभर ताप. तो मोबाईल एक फार त्रासदायक झालाय बघा, प्रचंड त्रासदायक मोबाईल. SMS आणि तो एक फ्रेंड एक फार वाढलाय पोरींचा आणि पोरांचा. माझी बायको एक्स फ्रेंडशी बोलते, हे काय भांडण आहे. मुलींना मित्र असू शकतात लग्नानंतर. कुठला नवरा कबूल करणार आहे आणि कुठली बायको कबूल करणार आहे, यांची मैत्रिणी. आपल्या संस्कृतीत हे कधी नव्हतं, ते आणलं. परवा गोंदवल्याला गेले, गाडी थांबली चहासाठी. ती नवीन लग्न झालेलं नवरा बायकोला म्हणाला वडापाव छान मिळतो, खातेस का. लगेच अगदी वाय नॉट, दॅट्स माय प्लेजर, अगदी कौतुक झाली. तो उतरला खाली आणि ही लगेच फोन, हॅलो, माझा फोन आता नवऱ्याजवळ असतो, मिस कॉल करू नको, मी करत जाईन तुला मिस कॉल. नवऱ्याने बघितलं, पहिला प्रश्न विचारला कुणाचा फोन होता. सुरू झालं भांडण लग्नाच्या 8व्या दिवशी. कोण तो मित्र सांगा. एक संशय, मोबाईल. आणि खरं सांगते सगळ्या सासवांनो, तुमचा दोष कमी आहे. हल्ली तुमच्यावर दाखल होणाऱ्या केसेस बहुतेक खोट्या असतात. 498च्या अनेक केसेस खोट्या आहेत. खरं या केसेस इतक्या खोट्या का दाखल होतात ते पोलीस स्टेशनला विचारायला लागेल. आमच्या पोलीस स्टेशनला तर आम्हाला विचारल्याशिवाय एकही केस दाखल करायची नाही अशी आम्ही ऑर्डर देऊन ठेवलेली आहे.
वैराग पोलीस स्टेशनला त्या काम करतील, इकडे सगळीकडे मी बघेन. काही झालं तरी एकही केस आम्हाला विचारल्याशिवाय दाखल नाही करायची. एवढं कडक करून टाकलं आम्ही. त्यामुळे आमच्याकडे काउन्सिलिंग शिवाय केस दाखल नाही होत. पण सगळ्या सासवांना तुमचा दोष नाही आहे. सगळ्यात जर आज कुटुंब व्यवस्था ढासळायला दोषी कोण असेल तर ते मुलीचे आई वडील फार दोषी आहेत, फार दोषी आहेत. मुलीची आई मुलीच्या संसारात फार ढवळाढवळ करते. प्रत्येक सणाला पोरगी उचलूनच आणायची. नागपंचमी आली गेला भाऊ आणायला, राखी पौर्णिमा आली गेला भाऊ सोडवायला, एकदा आणायची शिमग्याला ती दिवाळीलाच नेऊन सोडायची. काय प्रकारे तोच कळत नाही. आणि हल्ली एक नवीन ट्रेंड आलाय, बाळणपणाला आणायची आणि ती पाठवायचीच नाही, ठेवूनच घ्यायची. का बाळणपणाला गेलेल्या मुली या बायका ठेवून घेत आहेत मला अजून कळत नाही. काल आमच्याकडची केस आहे, मुलीला काम सांगितलं म्हणून राग आला आईला. आईला 500 किलोमीटरवरच्या कसं कळलं का तुला काम सांगितलं ते घरात? कसं कळू शकतं? सारखे फोन सारखे फोन. सकाळी विचारायचं उठली का, रात्री विचारायचं झोपली का, मध्ये विचारायचं गिळलं का, सारखे फोन. अक्षरशः इतक्या अपेक्षा वाढल्यात ना मुलींच्या आईच्या जावयाबद्दल. जावई पुण्यातलाच हवा, 2 BHK फ्लॅट असलाच पाहिजे, तो त्याच्याच नावावर पाहिजे, तो एकुलता एकच पाहिजे, तो आकाशातनं पडलेलाच पाहिजे, त्याला वरचं नको, पाठचं नको, मागचं नको, कुणीच नको. काय करायचं माझ्या पोरांनी? परवा माझ्या मैत्रिणीच्या मुलाला मुलगी बघायला गेले. ती मुलगी मला विचारते घर कुणाच्या नावावर आहे? म्हटलं विनयच्या नावावर आहे. नाही, विनयच्या वडिलांच्या नावावर आहे. मग विनयच्या नावावर काय आहे? म्हटलं विनयच्या नावावर त्याचे आई वडील आहेत. घर त्याच्या नावावर केलेलं नाही, आई वडील त्याच्या नावावर. म्हणजे ते आमच्या बरोबर राहणार का? मग कुणाबरोबर राहणार? तुझ्या भावाला विचार तुझे आई वडील कुठं राहणार ते. आधी स्वतःच्या माहेरी डोकावून बघा की तुमचा भाऊ तुमच्या आई वडिलांना सांभाळणार आहे का? आपली जबाबदारी नाही. अक्षरशः मुलीची आई नको तसे फोन करत असते, नको तसे. परवा वांग्याची भाजी करायची होती. मम्मी वांग्याची भाजी कशी करू? सासू आहे ना घरात, विचार की सासूला वांग्याची भाजी कशी करायची. ती मम्मी रेसिपी तज्ञ, तिला लगेच फोन. ती लगेच मम्मी 4 वांगी घे, त्याचे 4 तुकडे कर, त्याच्यात खोबरं घाल. सासू म्हणाली आमच्याकडे खोबऱ्याची भाजी आवडत नाही, आमच्याकडे शेंगाचं कूटच घालतात. सगळ्यात कूट कूट आणि कूट. तिने घातलं खोबरं, कुणी भाजी खाल्ली नाही. झालं भांडण. खोबरं का घातलं, भांडण. हे भांडण आहे. त्या नवऱ्याने तरी मुकाट्याने खायचं होतं, नाही तर सासूनी तरी गप्प बसायचं होतं, नाही तर हिनी तरी म्हणायचं होतं की मी दाण्याचं कूट घालून करते. प्रत्येक घरची पद्धत वेगळी नसते. हल्ली एक नवीन भांडण आलेलं आहे, सगळ्या नव्या मुलींसाठी आणि मुलींच्या आयांसाठी सांगते. कपड्याचं भान देत नाही या घरात. बरमोडे घालून सुना फिरतायत घरात. परवा मी ज्यांच्या घरी उतरले होते त्यांची सून एवढ्याशा शॉर्ट मध्ये फिरत होती सासऱ्यांसमोर. आणि तिच्या आईला फोन केला, विचारलं की असं काय ही शॉर्ट मध्ये फिरते घरात, त्या सासूला आवडत नाहीये. मी लहानपणापासून तिला असंच वाढवलंय. असं वाढवलंय म्हणजे असं? अगं चुडीदार घाल, गाऊन घाल, ओढणी घे, तू 4 माणसांच्याच आहेस. हे आईने सांगायचं नाही तर कुणी सांगायचं? आणि तुमचाही दोष आहे, कपड्यांच्या बाबतीत अजिबात बोलत नाही. तुमची आई बोलली की मग ते झोप दे तिला. तुम्ही सांगायला पाहिजे की तू नीट कपडे घाल बाई, आमच्या घरात चालत नाही. प्रत्येकाने आपापल्या उमऱ्याचं भान द्यायला पाहिजे की कसं बघायचंय ते. आणि आपल्याकडे जास्त चाललंय कपड्यांचं. किती वाटेल तसे कपडे घालतोय आपण, कसे वागतोय आपण. मुलांच्या समोर पण बिन ओढणीच्या येत आहेत, वडिलांसमोर पण बिन ओढणीच्या येत आहेत, सासू सासऱ्यांसमोर बिन ओढणीच्या येत आहेत. सासऱ्यांनी मला परवा पत्र लिहिलंय, माझी सून घरात गाऊन घालते, इतका ट्रान्सपरंट गाऊन घालते. माझी बायको जाऊन 5 वर्ष झाली आहेत. माझ्या घरात 2 माझी मुलं बिन लग्नाची आहेत. अपर्णाताई तिला गाऊनच्या आत पेटीकोट घालायला सांगा. हे पत्र सासऱ्यांनी लिहायचंय. परत मग तिला म्हटलं असं, त्यांचं का माझ्याकडे लक्ष, त्यांची माझ्यावर वाईटच नजर आहे. मग वाईट नजर म्हटल्यावर त्याच्यावर केस दाखल, वाईट नजर आहे. मग वकिलांनी लिहायचं तिला वाईट बघतो तो सासरा, त्याची वाईट नजर आहे, तिचं तिथं राहणं सुरक्षित नाही, म्हणजे आणा माहेरी. हा काय प्रकार आहे? इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत बायकांनो की एक एक केस सांगायला लागले ना तर दिवस जाईल. आतले कपडे धुत नाही येत मुली, तुम्हाला काय सांगू. आई शिकवत नाही की तू आतले कपडे धुवून टाक. परवाचं भांडण माझ्याकडे पुण्यातलं तसं आहे. मुलगी आतले कपडेच धुवत नाही, सासू धुतीये 8 महिने आतले कपडे दोघांचे, नवरा बायकोंचे. सासूनी 3दा सांगितलं की आतले कपडे धुत नाही मी बाई, घरा मोरकरणीला टाकू नको, पुण्यातल्या मोरकरणी धुत नाहीत आणि वॉशिंग मशीनला मला हे कपडे टाकता येणार नाही.
अजिबात पोरगी ऐकत नाही. 3-3 दिवस पोळे तसेच. शेवटी त्या सासूने धुवायचे. झालं भांडण. एक दिवस अपर्णाताई तिला समजावून सांगायला या. 1200 किलोमीटरचा प्रवास करून समजावून सांगायला गेली की आतले कपडे धुवून टाक. 8 तास समजवत होते. 8 तास आतले कपडे धुवून टाक. शेवटी तो नवरा मध्ये पडला आणि म्हणाला मला 22 लाखाचं पॅकेज आहे, तू रोज एक कपडा विकत आण आणि नंतर डस्टबिनला फेकून दे. यूज अँड थ्रो. रोज 110 रुपयाचा एक कपडा डस्टबिनला जातोय. माहितीये, इतके श्रीमंत झालो होतो आपण. पुढचं बोलले तर राग येईल. पुरुषात तुम्ही सांगता येत नाही. किती गोष्टी समजावून सांगायच्या ग. काही गंमत आहे. परवा पुण्यातली केस अशी आहे. गणपती बसत होते. 2 वर्ष झाली त्या केसला. गणपती बसत होते. ती मुलगी डॉक्टर आहे. सासू फक्त एवढं म्हणाली की गणपतीची शिवाशिव करू नको 4 दिवस. जरा लक्ष्मी पण असतात, पूजा अर्चा करते आणि तू 4 दिवस पाळ. तुझ्या बेडरूम मध्ये मी तुला ताट देते, तू फक्त बाहेर येऊ नको. आणि तुझ्या आईकडे जर गणपती बसत नाहीत तर तू 4 दिवस आईकडे जा, म्हणजे तुला मोकळं वाटेल. माझी मम्मी काय नास्तिक आहे, ती गणपती बसवत नाही म्हणतात. म्हणजे काय तुम्ही माझ्या मम्मीला. अगं तुझ्या मम्मीला नाही म्हटलं, तुला अडचणू नये म्हणून तुम्ही माझ्या मम्मीलाच बोललात. पण शेवटी रागारागाने गणपती बसल्यावर आत शिरली. गणपतीला शिवली. गणपतीवर तो जास्वंदीचं फूल त्या पाळीच्या काळात वाहिलं आणि सासूलाच म्हणते बघू तुझा गणपती आता काय करतोय. ते माझ्या नवऱ्याला उचलतो का तुझ्या नवऱ्याला उचलतो. पण अजून आपण देवाला घाबरतो. त्या सासूला हार्ट अटॅक आला. आम्ही सगळे समजावून सांगतोय. तर तिची आई म्हणाली ऑर्थोडॉक्स घरात पोरगी दिली, चुकलंच आमचं. किती जुन्या विचारांचे लोक आहेत. कत नेसून पूजा काय करतो गणपतीची. डॉक्टर असून सुद्धा वैज्ञान मानत नाही. डॉक्टर असून देव पुजतो. शिव्या 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 घालून गेले पोलीस स्टेशनला. सगळ्या केसेस दाखल. आणि डॉक्टर मुलीचं मानसिक मेंटली टॉर्चरिंग झालं म्हणून 50 लाखाची नुकसान भरपाई मागितली आहे. हल्ली एक वकील साहेब आणखीन एक नवीन आलाय. पुण्यामध्ये घर घेतलं लग्न झाल्यावर की ते घर तो फ्लॅट दोघांच्या नावावर बुक करायचा. दोघांच्या नावावर तो बुक करायचा आणि त्या नवऱ्याने कर्ज काढायचं. आणि ज्या वेळेला 4 महिन्यांनी भांडण होईल त्यावेळेला ती निम्म्या फ्लॅटची भागीदार होते. वडिलांच्या इस्टेटीत समान अधिकार, नवऱ्याच्या इस्टेटीत समान अधिकार, सगळ्यांच्या इस्टेटीत समान अधिकार. काय करायचं नवऱ्याने. वर्ण कचरा खाली टाकते सासूच्या अंगावर. काय करायचं. हे मी पुरुष हक्क संरक्षण समितीचं काम आता अधिवेशन आहे म्हणून बोलत नाहीये. हे आंदोलन रोजचे झाले. काही ठिकाणी बायकांवर खूप अन्याय होतात. पण आज तुम्हाला सांगते, आज कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा 2006 साली त्याचे इम्प्लिमेंटेशन झालं. त्या 2006 पासून आज 2014 पर्यंत 10 लाख पुरुषांच्या आत्महत्या. 83% पुरुष आत्महत्या केलेले. 83% पुरुष. बायकांच्या आत्महत्या झाल्या की लगेच बातम्या छापून येतात. पुरुषांच्या अन्यायावरच्या बातम्या कोणी छापत नाही ना. काय करायचं. 10 लाख पुरुषांच्या आत्महत्या म्हणजे काय चित्र बघा तुम्ही, काय भयान आहे. आणि याच्यावर एकच तोडगा असू शकतो की आता कायदे जेवढे कडक झाले त्या कायद्यांवर पुन्हा विचार करा, किंवा आज आपली कुटुंब व्यवस्था जी आपण बदलवली आहे त्या कुटुंब व्यवस्थेच्या पुनर्प्रस्थापनेसाठी सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आता प्रयत्न करावे. सगळ्या मागं यावं लागेल आता परत. त्याशिवाय काही होणार नाही. आणि आज जर हे सगळं टिकवायचं असेल तर आपल्या बाळांचा पण विचार करावा लागेल. मी सगळ्या नवीन लग्न झालेल्या पोरांना आता सांगते, बाळ लगेच जन्माला घालायचं नाही. दोघांचे व्ह्यू लक्षात घ्या, दोघांची वेवलेंथ लक्षात घ्या, दोघांचे विचार जुळतात का लक्षात घ्या आणि मग पोर जन्माला घाला. नाहीतर ते आम्ही म्युच्युअलचे अर्ज लिहिणार नाही, आमच्या दोघांचे विचार जुळत नाही. काही शास्त्रज्ञ आहात, विचार जुळत नाहीत. कुणी तडजोड करायची. तुम्ही 4 पावलं मागं यायचे, मी पण 4 पावलं मागं यायचे. आणि स्त्री पुरुष समानता हा शब्द मला अजिबात मान्य नाही आहे. स्त्री पुरुष पूरकता हा शब्द मला मान्य आहे. स्त्री पुरुष समानता नाही, स्त्री पुरुष पूरकता. पूरकता हा शब्द एकदम योग्य आहे. समानता होऊ शकत नाही. अहो माझे मिस्टर पत्रकार आहेत, रात्री 2 वाजता यायचे ड्युटीवरनं. आम्ही 2 वाजता गरम भाकरी करून घातली ओव्हन नसताना. आणि आज मी 2 वाजता बाहेरनं आले तर माझा नवरा ओव्हनमध्ये दूध गरम करून काहीतरी करून मला देतो.
ही स्त्री पुरुष समानता नाहीये? भांडून मिळते, ओरडून मिळते. परवाचं एक भांडण नवरा बायकोंचं एकमेकांशी भांडण नाहीये, पण जिथे बिराड करतो, जिथे पुण्यामध्ये राहायला जातो, प्रत्येक बिल्डिंग मध्ये ही बाई सगळ्यांशी भांडते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी दर 2 महिन्यांनी जागा बदला. इतका व्याप झालाय त्याच्या डोक्याला. आता ठेवून दिली, आणतच नाही म्हणाला, राहू दे माहेरी. किती भांडायचं? दुसऱ्याच्या घरात जाऊन चोरून आणते वस्तू आणि त्या सगळ्या बायका मग याच्याशी भांडत बसतात. तो ऑफिस मधून आला, गाडी लावली की येतातच, तुमच्या बायकोनी असं केलं, तुमच्या बायकोनी, रोज रोज. अक्षरशः वैतागलाय. हे काय प्रकार आहेत? आणि आईला सांगायला गेलं नाही, तिला लहानपणापासून जी वस्तू बघितली ती लागतेच. अरे वाढवताना चुका करतायत. मुलांची पण व्यसनं जरा लक्षात घ्या. व्यसनाधीन पोरं होत चालली. काही ठिकाणी काही गोंधळ आहे. आईने सगळी व्यसन लपवून ठेवायची यांची. आईने व्यसन लपवून ठेवली, बायकोला त्रास होत नाही त्याचा. माझ्या मुलाला मी घराला कुलूप लावायची सवय लावलेली नाही. त्याला घराला कुलूप लावायची सवय नाही. आमच्या घराला कधी कुलूप नसतं. आणि त्याचं आता लग्न झालेलं आहे, तो पुण्यात आहे, लॅचकीचं घर आहे. त्याच्या लक्षातच राहत नाही किल्ली आपल्याबरोबर घेऊन यायची असते. परवा सुनेनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही त्याला जबाबदारीची जाणीव नाही दिलीत काकू. तो कुलूप अजिबात नीट लावत नाही, 3दा कुलूप फोडलं. आलं ना आईवर? यांच्यावर काही येत नाही. आपलं चुकलं की लोक सगळे म्हणतात की तुझ्या आईने तुला काही शिकवलं नाही, वडिलांनी तुला काही शिकवलं नाही. असं नाही कुणी म्हणायला जात. आणि सगळ्यात हात जोडून सगळ्या पोरींच्या आई वडिलांना सांगते, मुलींच्या संसारातली ढवळाढवळ पहिल्यांदा कमी करा. पहिल्यांदा कमी करा. परवा एक वडील आले, ते शाणे, जावई शोधायला. म्हटलं कसला जावई पाहिजे? ज्याच्या घरात स्वयंपाकघर नाही असा. म्हटलं स्वयंपाकघर नाही असा असा कसा मिळेल? नाही म्हणे, आमची मुलगी उच्च विद्या विभूषित आहे, ती अजिबात स्वयंपाकघरात जाणार नाही, ती स्वयंपाक करणार नाही, ती भांडी घासणार नाही, ती धुणं धुणार नाही, ती चतुर्थ श्रेणी कामं करणार नाही, ती संडास बाथरूम बेसिन अजिबात घासणार नाही. मग शेवटी विचारावं लागलं, ती काय करणार हो? ती काहीच करणार नाही. नाही म्हणे, ती एक्झिक्युटिव्ह आहे नोकरीमध्ये, ती नाही काही काम करणार. शेवटी मी रागारागाने विचारलं, बाळंतीण होणार ना? तर तिच्या वडिलांनी दिलेलं उत्तर लिहून ठेवा, चाललेलंच आहे रेकॉर्डिंग. तिच्या वडिलांनी सांगितलं, बाळ अडॉप्ट करायचं का स्वतःच जन्माला घालायचं याच्यावर आमचे विचार अजून ठरलेले नाही आहेत. काय करायचं? सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण. मला हे शब्द आता नकोय, गुळगुळीत मुळमुळीत वैताग आलाय डोक्याला. जबाबदारी जाणीव पाहिजे बाबा प्रत्येक वेळेला. कसं झालंय, मातृत्व झुगारून द्यायला निघालेत पोरी. आणि एक ते आणखीन अवघड झालंय, वकील साहेब त्याच्यावर तोडगा काढा. पोराला भेटूनच देत नाही तो. पोरं इतकी अस्वस्थ आहेत वडिलांशिवाय, आणि वडील अस्वस्थ आहेत पोरांशिवाय. कोर्टामध्ये वडील बसलेले आहेत बाकावर, पोर समोरनं खेळताय, वडिलांना ओळखत नाही. परवा आमच्याकडचा तो एक मुलगा इतका रडत होता, बाळा 8 वर्षाचं झालं, ताई 2 वर्षाचं असताना घेऊन गेली आहे, अजिबात ओळखत नाही, अजिबात ओळखत नाही. माझी आई रडत रडत म्हणाली, कोर्टात तरी लांबनं बघते रे मी, म्हणून आईला घेऊन गेलो. आई कोर्टात आली आहे बाळाला बघायला म्हटल्यावर हिने बाळ उचललं आणि घेऊन गेली. खाता झाले रडून रडून. मांडीवर घेऊन थोपटण्यासाठी आई असावी लागते, पण खांद्यावर घेऊन थोपटण्यासाठी वडील असावेच लागतात. या वडिलांचं महत्व सांगा कोणीतरी. आई असते वेदना, तेव्हा वडील असतात संवेदना. ज्या वेळेला पायाला ठेच लागते तेव्हा आई ग येतं, पण एखादा साप येते काही बघितलं की बाप रेच तोंडात येतो. मोठ्या संकटाला वडील लागतातच. आज माझे वडील 28 वर्ष झाली, अजून उणी बसते. वडील ही अशी गोष्ट आहे की जी आवश्यक आहे मुलांना. केवढा आधार असतो. वडील आले नाहीत ना रात्री 8 वाजता, तर मी 100 हेलपाटे घातलेले रस्त्यावर मला आठवतात. मग आई म्हणायची, अगं किती फिरशील किती फिरशील, आई ग अजून आले नाही, आई ग अजून आले नाही. सायकल एकदा दिसली की मी मग घरात. सोपं असतं. या सगळ्या अटॅचमेंट सांगा ग. आणि आणखीन एक अटॅचमेंट तोडली म्हणजे 6 महिन्याचं वय पाळणा घरात ठेवायचं,
आणि 6 वर्षाचं झाल्यावर त्याला पाचगणीला ठेवायचं. CBC पॅटर्न यांच्या बापाने ठेवायचं. सगळी कुटुंबाशी अटॅचमेंट तुम्ही तोडलेली आहेत पोरांची. मुलांना तुम्ही परीक्षार्थी बनवत चाललेला, कुणीही पोरांना ज्ञानार्थी बनवत नाहीये. संवेदना संपल्या, नम्रता संपली. शिक्षणाच्या मुळे अक्षरशः इतके 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 भयान प्रश्न समोर आले. शिक्षण म्हणजे इंग्रजी शिक्षण. त्या जॉन मेकॅलेला हेच पाहिजे होतं. त्यांनी डोक्यात हाच विचार केला होता की यांना जर आपण त्यांच्या संस्कृतीपासून लांब नेलं तरी माणसं आपल्या हातात येतील. त्याला बरोबर साधलं सगळं. त्यांनी बरोबर हल्ला केला. त्यांनी कुटुंब व्यवस्थेला हल्ला केला. आज आम्ही पाश्चात्यांप्रमाणे जगू लागलो. आज आम्हाला कुणाचं महत्व वाटलं तसं झालं. पाश्चात्यांना एका पिढीची पण ओढ नाहीये आणि आपल्याकडे पिढ्याची ओढ आहे. खापर पंजोबाचं पण अजून श्राद्ध करतो आम्ही. सांगा मुलींना बाई, कुणीतरी खरंच सांगा या मुलींना, सगळं समजावून सांगा आता. आणि पाश्चात्यांचं अंधानुकरण करता 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 आपलं स्वत्व सोडू नका बाई, नाळ तोडू नका आपली. सुंदर आहे हे सगळं. हे शेवटचं अधिवेशन असलं पाहिजे. पुढच्या वर्षी पुरुष हक्क संरक्षण समितीने कामच नाही करायचं. इतकी चांगली परिस्थिती संपूर्ण देशात निर्माण झाली पाहिजे. काय करणार आहोत? काय करणार? मेळावे घेऊन, अधिवेशन घेऊन, चर्चा करून. इम्प्लिमेंटेशन काय आहे? इम्प्लिमेंटेशन करा. बाळासाहेब पाटलांकडे एक केस आहे आता माझ्या मुलीची. तिला जाऊन राहायचंय पण इतकी डिप्लोमॅटिक आहेत ती सासरची माणसं, ती अशी खेळवत आहेत तिला. आणि मुलगी MPSC झालेली आहे, क्लास 2 ऑफिसर आहे. इतकी भयान केस आहे. त्यांना सांगायला सांगा त्यांच्या भाषणात कशी तिने हँडल केली ते कळेल. इथे काम करणारा प्रत्येक माणूस प्रत्येक केसशी अटॅच झालेला आहे. इतका त्रास आत्म होतोय, आंतरिक त्रास व्हायला लागलेले. आणि यासाठी अटॅचमेंट शिकवा. मी शिशु सदन चालवते. माझ्याकडे 25 अनाथ बाळ आहेत. आज तुम्हाला मला सांगायला लाज वाटते, आज 14 वर्षाच्या आणि 15 वर्षाच्या मुली स्वतःचं बाळ आणून देत आहेत. तुमची मुलगी 9व्या वर्षी मोठी होतीये आणि तिचं लग्न आपण 28व्या वर्षी करतोय. मधल्या या आडनिड्या वयाचं तुम्ही काय करणार आहात ग? आणि ती बाळ दत्तक न्यायला आज IT क्षेत्रातले नवरा बायको जास्त. IT क्षेत्रातल्या मुलींना आता स्वतःचं चाइल्ड नकोय, त्यांना बाळ दत्तक हवंय. मला सरळ सांगतात, आम्हाला बाळ जन्माला घालायचं नाहीये, आम्हाला आमचं जेनेटिक चाइल्ड नकोय. मी म्हटलं अगं मातृत्व सुंदर असतं.